तसाच ह्याचाही होईल। मला वाटते मणीच्या वधानंतर तरी आता त्याला सद्बुद्धी आली असेल। आता श्री विष्णू इथे आल्यावरच कळेल की तिथे नेमके काय घडले ते। श्रीहरी यावे। मल्लासुराची आणि तुमची भेट झाली का? श्रीहरी, तुमचा प्रस्ताव त्यांनी स्वीकारला का? माझी आणि मल्लासुराची भेट झाली। त्याला मी समजावून देखील सांगितले की हे युद्ध न झाल्याने सगळ्यांचे भले कसे होईल। पण मग त्याला ते मान्य झाले का? नाही। त्याने प्रस्तावाचा स्वीकार केलाच नाही। दुर्दैवाने त्याने हा प्रस्ताव फेटाळला। मी म्हणालेच होते तो ऐकणार नाही म्हणून। आता त्याला त्याच्या विनाशाला सामोरं जावंच लागेल, ह्यात शंका नाही। तो त्याच्या अहंकारात इतका उन्मत्त झाला होता की त्याने श्री महादेवांचा अपमान देखील केला। इतके होऊनही त्याला बुद्धीची जोड काही मिळाली नाही, हेच सत्य आहे। मी त्याला जो प्रस्ताव दिला तो त्याने न स्वीकारता मीच देवसेनेत राहू नये असे त्याने मला सांगितले। त्याचे असे धाडस झालेच कसे? कार्तिकेय, शांत हो। धर्माच्या संस्थापनेसाठी सहाय्यभूत झाला नाहीस तरी त्यात बाधा होऊ नये म्हणून श्री मार्तंड भैरवांना शरण ये। माझ्या बळाचा आपण ही कयास नाही लावू शकत। माझी आपणास विनंती आहे की आपण त्या शिवाच्या बाजूने या युद्धात उतरू नये। या युद्धात शिवाला माझ्याकडून पराभवच नाही तर त्याचा मी विनाशही करेन असे त्या उन्मत्ताच्या तोंडून उद्गार निघाले। मल्लासुरा, तुझा अंत आता कोणीही अडवू शकत नाही। मल्लासुरा, मी तुला एक संधी दिली होती परंतु तू ती देखील नाकारलीस। आता तुझा अंत समीप आला आहे। नारायण नारायण, आता तो क्षण आला होता जेव्हा साऱ्या जणांना मल्लासुराचे युद्ध कौशल्य पाहायला मिळणार होते। आता त्या देवसेनेला कळेल की दैत्यकुळाच्या शत्रुत्वाचे काय परिणाम भोगावे लागतील ते। कोलाभिभास, देवशैल्य। प्रणाम दैत्यराज। कोलाभिभास आणि देवशैल्य, तुम्ही दोघंही युद्धात व्यूहरचना करण्यात अत्यंत प्रवीण आहात। मी तुमच्यावर तेच कार्य सोपवणार आहे। आज्ञा सायू दैत्यराज। आता असा व्यूह रचा की तो पाहताच देवसेना भयभीत होऊन गेली पाहिजे। आपल्या आज्ञेचं पालन होईल दैत्यराज। आणि ध्यानात ठेवा, हा व्यूह विविधाकार असायला हवा। शत्रूचा त्याच्या आत संचार होणं अशक्य व्हायला हवं। हा प्रसंग दुर्धर आहे, त्यामुळे चक्रव्यूहाची रचना करण्यात यावी आणि प्रत्येकाला त्याचं स्थान निश्चित करून देण्यात यावं।
आणि माझी आज्ञा मोडणाऱ्याला माझ्या शासनाला सामोरं जायला लागेल हे लक्षात ठेवावं. होय दैत्यराज. 10 मदोमत्त हत्ती, 10 महारथी योद्धे यांच्या साह्यानं एक एक आवर्तन रचण्यात यावे. त्यानंतर अश्वस्वार आणि रणशूर असे योद्धे ठेवा. त्यानंतर सहस्त्र धनुर्धारी अंतरांतराने ठेवण्यात यावेत. हे असे एक आवर्तन असेल. आपल्या आज्ञेचं पालन होईल दैत्यराज. आणि अशी 7 आवरणे रचून सेनापतींसह महायोद्धांना मध्यभागी स्थान द्यावे. आणि एक ध्यानात ठेवा, ह्या व्यूहाला एकच द्वार असेल. होय दैत्यराज. आणि आता मीही बघतो की देवसेना काय करतीये ते. नारायण नारायण. मल्लासुराच्या दैत्य सेनेला प्रत्युत्तर देण्यासाठी देवसेना युद्धभूमीवर गोळा झाली होती. सर्वांना युद्धाचे स्फुरण चढले होते. परंतु सर्व देव जेव्हा युद्धभूमीवर जमले तेव्हा मल्लासुराचे युद्धाचे कसब पाहून ते काहीसे घाबरले होते. समददेव घाबरल्या ती. होय बानू. पर असं कशा पाय? याचं कारण म्हणजे मल्लासुराने तयार केलेली व्यूहरचना. नारायण नारायण. त्याची व्यूहरचना ही निश्चितच अद्भुत अशी होती. होय, आणि ह्याचा प्रत्यय सर्व देवांना आलाच होता. आजवर अशाच युद्धाच्या कौशल्याने मल्लासुराने दैत्यांना अनेक युद्धात विजय मिळवून दिला होता. आणि आता श्री खंडेरायांविरुद्ध युद्ध करण्यासाठी त्यांनी हा व्यूह रचला होता. या व्यूहरचनेमुळे मल्लासुराच्या दैत्य सेनेला आता आपलाच विजय होणार याची जणू खात्रीच पटली होती. तिकडे देवेंद्र देखील या काळजीत पडले होते की ही व्यूहरचना भेदायची कशी. युद्धभूमीवर अथांग पसरलेल्या त्या दैत्य सेनेकडे आणि मल्लासुराने रचलेल्या व्यूहरचनेकडे सर्व देव काळजीने पाहत आता पुढे काय करायचे हा विचार करत होते. नारायण नारायण. देवेंद्र, आपण असे चिंतित का दिसत आहात? मुनिवर, श्री मार्तंड भैरवानी मल्लासुराविरुद्ध आरंभलेल्या युद्धात आता मल्लासूर स्वतः युद्धभूमीवर उतरलाय. हे होणे स्वाभाविकच होते देवेंद्र. मल्लासुराच्या युद्धभूमीवर येण्याची मला चिंता नाही. माझ्या चिंतेचे कारण आहे त्याने निर्माण केलेला हा व्यूह. नारायण नारायण. मल्लासुराचा अहंकार चिरडून टाकण्याची वेळ आली होती. आणि म्हणूनच प्रत्यक्ष श्री मार्तंड भैरव स्वतः पुढे झाले आणि एका अद्भुत युद्धाला प्रारंभ झाला.